ते रामपूर नावाचं गाव होतं. त्या गावात एक मुलगी राहायची. तिचं नाव माया. माया खूपच काळी होती, म्हणून तिच्या सगळ्या मैत्रिणींना ती आवडायची नाही. आणि काही लोक तर काळी येते आहे, काळी आली, डांबर येतं आहे असं बोलून तिचा अपमान करायचे. ह्या गोष्टीवर ती खूप जास्ती उदास व्हायची. असे दिवस चालले जातात. ती खूप चांगली आहे म्हणून किरण नावाचा मनुष्य तिच्याशी लग्न करतो. तेच त्याच्या भावाची बायको शांती खूपच सुंदर असते, म्हणून ती मायाला काळी आहे म्हणून नेहमी वाईट साईड बोलायची, अपमान करायची, ओरडत राहायची. आणि ह्याच गोष्टीवरून माया खूपच उदास व्हायची. आपल्या उदासीबद्दल नवऱ्याला सांगते, तू काळजी नको करू. वहिनी सुंदर आहे, पण त्यांचं मन बिलकुल तुझ्यासारखं नाही. मला तुझं मन आवडलं. देवाने तुला चांगलं मन दिलं आहे. सुंदरता हे व्यर्थ आहे अशी हिम्मत देतो. त्याच्यावर ती हो बोलते. पण सासूबाई आणि मोठी सून दोघं एक होऊन जातात. छोट्या सुनेचा अपमान करायला लागतात. तो त्रास सहन नाही करू शकत माया. असे काही दिवस चालले जातात. ती सरळ सरळ एका दिवशी एका स्वामींकडे जाते. स्वामीजी, तुम्ही सगळ्यांची मदत करत राहता ना, माझी पण मदत करा. असं रडत घडलेलं सगळं काही सांगते. ते सगळं ऐकून स्वामीजी असं बोलतात, आता तू खूप उदास होते आहे. मला सगळं काही समजलं आणि आतापासून तुला उदास व्हायची गरज नाही. मला सगळं काही समजलं आणि आतापासून तुला उदास व्हायची गरज नाही. मी तुला जादूचा आरसा देतो. तू दररोज स्वतःच्या चेहऱ्याला बघत राहा. तू किती सुंदर आहे हे तुला समजेलच. असं स्वामीजी बोलतात. त्याच्यावर माया द्या स्वामीजी असं म्हणते आणि स्वामीजी हो बोलून जादूचा आरसा देतात. ती आनंदात आरसा घेऊन जाते. त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ती त्या आरशासमोर उभी राहते. आरशात तिचं रूप खूपच गोरं दिसतं. ते बघून माया खूपच आश्चर्यचकित होते. हे काय, मी खरंच इतकी सुंदर आहे? असं बाजूला ठेवलेल्या आरशात आपला चेहरा बघते, पण त्या आरशात ती काळी दिसते. तिला काहीच समजत नाही. हे काय, स्वामीजींच्या आरशात सुंदर दिसते आहे, तर मग ह्याच्यात अशी का दिसते आहे? अशी उदास होते. आणि तेवढ्यात त्या जादूच्या आरशातून आवाज ऐकायला येतो, हे बघ माया, मी जादुई आरसा आहे. तू जे बघितलं ते तुझं मन होतं. तुझं मन जितकं साफ असेल तेवढं तुझं रूप जास्ती चमकेल. मनुष्यासाठी महत्वाचं त्याचं बाहेरचं दिसणं नसतं, तर अंतर्मन असतं. तुला समजेलच. असं ऐकू येतं. त्या गोष्टीवर माया मला चांगलं समजलं असं बोलते. त्या आरशाशी बोलते. असे दिवस चालले जातात. तिने रोज आरशात बघितल्यामुळे तिचं मन अशा प्रकारे साफ असतं. तिचं रूप सुद्धा तेवढ्याच स्वच्छतेने तेवढंच सुंदर बनतं. ते बघून जेठाणी आणि सासूबाई दोघं आश्चर्यचकित होता. बघता बघता तू इतकी सुंदर कशी काय झाली? अशी कशी बनलीस? असं विचारते. ती हळूच हसून तिकडून चालली जाते. खरं काय आहे ते समजण्यासाठी जेठाणी आणि सासूबाई दोघं पण तिच्याशी खूप प्रेमाने बोलतात. ते बघून ती खूप खुश होते, पण तिच्या मनात उदासी अशीच कायम असते. आणि ती सरळ सरळ स्वामीजींकडे चालली जाते. स्वामी, तुम्ही दिलेल्या आरशाने मला खूप सुंदर बनवलं, पण माझ्या मनात एक शंका आहे. ते समजलं नाही. सगळे बाहेरच्या सुंदरतेला का प्रेम करतात? त्यांचं मन का नाही बघत? मला खूप वाईट वाटतं आहे. सुंदर लोकांना एकासारखं आणि कुरूप लोकांना वेगळं बघता. मैत्रीचं आणि सुंदरतेचं काय घेणं देणं? कुरूप असतो तर आम्ही मैत्री करण्याच्या लायक नाही. सुंदर असेल तर मैत्री करतील. असं माया रडत राहते. हे बघ माया, या दुनियेची हीच रीत आहे. ज्या व्यक्तीत जी कमी असते त्याच्यावर तेच बोट ठेवून दाखवतात. हो स्वामीजी, मनुष्याचे वागणे केव्हा कसे असेल कोणालाच माहित नाही वाटतं. पण जे पण असेल, बाहेरून तर मी आनंदीच आहे, पण आतून खूप जास्ती उदास आहे. त्याला बाजूला केलं तर तुमची आभारी राहील स्वामी. मला इतका सुंदर चेहरा दिल्याबद्दल आभारी आहे. आभार मानून तिकडून जाते. त्या सगळ्या गोष्टी लपून जेठाणी आणि सासूबाई ऐकत राहतात. आणि तेव्हाच त्या दोघी एकमेकींशी असं बोलतात, हो हो, आत्ता समजलं.
ही सगळी स्वामीजींची महिमा आहे. सगळ्या जादूच्या आरशात आहे. त्याला आपण घेऊन जाऊ. चला सासूबाई, ती येण्याआधी आपल्याला तो गायब करावा लागेल. असं बोलून तिच्या पहिले त्या घरी चालल्या जातात. आरशाला लपवून देतात. बिचारी, जादूचा आरसा चालला गेला विचार करून माया खूप जास्ती उदास होते. ती जाऊन ते सगळं स्वामीजींना सांगते. घाई नको करू, काय होतं ते बघत राहा. असं बोलून तिला स्वामीजी पाठवून देतात. सासू सुना दोघी आरशासमोर उभ्या राहून स्टाईल मारतात. आरशात त्या खूप जास्त सुंदर दिसतात. असे काही दिवस चालले जातात. त्या सासू सुना दोघी बघता बघता काळ्या पडतात. स्वतःच्या रूपाला बघून त्या स्वतः जास्ती घाबरतात. एकमेकांशी असं बोलतात, अरे काय आपण असे काळे बनलो आणि ती तर इतकी गोरी झाली. माहित नाही आपण इतक्या काळा कशा झालो. असं त्या दोघी रडतात. त्या दोघींचा आवाज ऐकून छोटी सून तिकडे येते. दोघींना बघून आश्चर्यचकित होते. काही उपाय न दिसता तिला असं बोलतात की आरसा त्यांनी चोरला. त्याचा उपयोग केल्यानेच आम्ही इतके काळे झालो. त्याला काय उपाय असेल तर सांग. असं रडत राहता. अरे हे काय केलं. बरं काही नाही, आत्ताच स्वामींकडे जाऊन काही उपाय मागू चला. असं त्यांना स्वामीजींकडे घेऊन जाते. तिकडे स्वामीजींना घडलेलं सगळं काही सांगता. स्वामीजी सगळं ऐकून असं बोलता, हे बघा, तुम्ही चोरी केली म्हणूनच तुम्हाला ही शिक्षा मिळाली आहे. स्वतःच्या मनातलं कधी पण स्वार्थ बाजूला करून बघितलं तर मनुष्याला मनुष्याच्या रूपात बघाल. जेव्हा तुम्हाला परत तुमची सुंदरता मिळेल, पण तोपर्यंत तुम्हाला असंच राहावं लागेल. असं बोलता त्या दोघी. स्वामी, खूप मोठी चूक झाली. माया काळी आहे म्हणून तिला अपमानित केलं आम्ही. त्याची प्रचिती आता येते आहे. पुढच्या वेळेस कोणाचाच अपमान नाही करणार. असं बोलता त्या दोघी. स्वामीजी त्या दोघींना आशीर्वाद देऊन तिकडून पाठवून देता. ते तिकडून चालल्या जाता. असे काही दिवस चालले जातात. त्या तिघांमध्ये खूपच चांगली मैत्री होते. त्यांच्या मनातले दोष संपून जातात. आतापासून त्या दोघी मायासोबतच नाही तर प्रत्येकासोबत चांगल्या मैत्रीने राहता. असे दिवस चालले जातात. असं त्यांचं रूप त्यांना पुन्हा मिळतं. ते बघून त्या दोघी खूप आनंदी होतात. माया, आम्हाला आमचं रूप मिळालं. आम्ही खूपच खुश आहोत. त्याच्यावर माया पण खूप जास्ती आनंदी होते. आता तुम्हाला नीट समजलं ना, बाहेरच्या सुंदरतेचा काहीच फायदा नसतो सासूबाई. तुमच्या दोघींचं पण माझ्यासोबत आनंदाने राहणं मला चांगलं वाटतं आहे. आत्तापासून तुम्ही माझ्याशी असंच वागाल अशी अपेक्षा करते. तुम्हा दोघींचं रूप तुम्हाला मिळाल्यानंतर तुमच्या मनात कोणतीच घृणा नाही याची सुद्धा अपेक्षा आहे. तुम्ही नेहमीच असंच राहाल ना. असं रडते माया. त्याच्यावर त्या दोघी असं बोलता, अगं माया, तू का दुखी होते आहे. आम्हाला अक्कल आली. सुंदरतेने काहीच होत नाही हे समजलं आम्हाला. काळं गोरं हे सगळं मनुष्याच्या स्वभावातच असतं. याच्या आधी तुझा अपमान केल्याबद्दल आम्ही दोघी क्षमा मागतो तुझी. असं जेठानी आणि सासूबाई परत तिची माफी मागता. त्याच्यावर माया असं बोलते, अरे नाही नाही, असं नका करू. आपण नेहमी असंच सोबत मिळून राहू. सगळे कामं करून सुख दुःख वाटून जगू. असं माया हसते. त्याच्यावर त्या पण खुश होता. आणि तेव्हापासून सासूबाई आणि देवरानी जेठानी एकमेकांसोबत आनंदात राहता. तुम्हाला ही गोष्ट आवडली तर लाईक आणि कॉमेंट करा. आणि अशाच गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.